मी माननीय आमदार डॉक्टर आशिष जी देशमुख यांना विनंती करते त्यांनी आपल्याशी बोलावं। आपल्या नागपूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेला त्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून पालकत्व किंबहुना प्रशासक आणि ते देखील संस्थात्मक प्रशासकाच्या भूमिकेमध्ये राज्य सहकारी बँकेच्या या हस्तांतरण सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित झालेले राज्याचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या देशाचे सन्माननीय मंत्री नितीनजी गडकरी साहेब, मंचावर उपस्थित असलेले राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, उपस्थित असलेले राज्यमंत्री आशिषजी जयस्वाल, पंकजजी भोयर, उपस्थित असलेले सन्माननीय आमदार चरणसिंगजी ठाकूर साहेब, सहकार विभागाचे आयुक्त सन्माननीय तावरेजी आणि ज्यांच्या अतिशय सक्षम अशा नेतृत्वामध्ये राज्य सहकारी बँक आणि आता जिल्हा सहकारी बँक ही कार्यान्वित होत आहे असे सन्माननीय विद्याधरजी अनासकर साहेब, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय पदाधिकारी अधिकारी आणि इथे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व सन्माननीय शेतकरी बंधूंनो, जास्ती वेळ मी आपला घेणार नाही, पण खऱ्या अर्थाने नवशुभारंभाचा आजचा दिवस आहे, नव संकल्पना करण्याचा आजचा दिवस आहे आणि अशा या गुढी पाडव्याच्या दिवशी एक नवीन गुढी त्या निमित्ताने आज जिल्हा सहकारी बँकेमध्ये रोवताना आपल्या सर्व शेतकऱ्यांना अतिशय आनंद होत आहे। सन्माननीय तेव्हाचे नामदार गंगाधररावजी चिटणवीस आणि सर माधवरावजी देशपांडे यांच्या नेतृत्वामध्ये 1911 साली नागपूर जिल्हा सहकारी बँकेची स्थापना त्या निमित्ताने झाली आहे आणि जिल्हा सहकारी बँक असेल, भूविकास बँक असेल, याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचं, शेतकऱ्यांचं, विणकरांचं त्या निमित्ताने उत्थान व्हावं, त्यांच्यामध्ये आर्थिक समृद्धी यावी, यासाठी त्या काळामध्ये या सर्व बँका अतिशय अग्रेसररित्या काम करत होत्या। पण नंतरच्या काळामध्ये 2002 साली काय झालं त्याच्यामध्ये न जाता खऱ्या अर्थाने 2002 पासून तर आजपर्यंत 2025 पर्यंत 22-23 वर्ष ही बँक स्टॉप होती, पॉज होती। जिथे कुठे बँकिंगची व्यवस्था ही ई बँकिंग मध्ये आली, मोबाईल बँकिंग वर आली, आपण पाहतोय की फिनटेकच्या माध्यमातून आज फोनच्या द्वारे घराघरापर्यंत बँका पोहोचलाय। पण अशा परिस्थितीमध्ये हे चॅलेंज स्वीकारण्याचं काम राज्य सहकारी बँकेने आता केलं आहे आणि जे 22-23 वर्षामध्ये डबघाईस आलेली आपली जिल्हा सहकारी बँक नक्कीच राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून अल्पावधीतच अनासकर साहेबांनी आपल्याला कबूल केला आहे की 2 वर्षामध्ये जिल्हा सहकारी बँकेला नफ्यात त्या निमित्ताने आणतील आणि परत एकदा पीक कर्ज असेल, आपल्या शेतकऱ्यांची प्रत्येक शाखेमध्ये वर्दळ असेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक गावोगावी असलेल्या आपल्या सेवा सहकारी सोसायटींच्या माध्यमातून शेतकऱ्यांना परत एकदा आर्थिक लोन देण्याच्या संदर्भामध्ये पुढाकार ते घेणार आहेत। आज आपल्याला या त्या निमित्ताने अशा या कार्यक्रमाचा फायदा नक्कीच होणार आहे। आज मी विनंती करणार आहे सन्मान्य फडणवीस साहेबांना, गडकरी साहेबांना की आपल्या स्वतःच्या देखील ठेवी त्या निमित्ताने जिल्हा सहकारी बँकेमध्ये जर आपण केल्या तर नक्कीच विश्वास हा द्विगुणित सर्व शेतकऱ्यांचा आणि या जिल्ह्यातील सर्व लोकांचा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या सर्वांच्या प्रयत्नांनी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या याच्यामध्ये इंटरेस्ट घेतल्यामुळे आज पहिल्यांदा इतिहासामध्ये या देशाच्या एक संस्थात्मक ऍडमिनिस्ट्रेटर एका दुसऱ्या सहकारी बँकेवर त्या निमित्ताने जो होत आहे त्याची सुरुवात आजपासून जी झालेली आहे ती येणाऱ्या पुढच्या काळामध्ये वर्धा असेल, बुलढाणा असेल, ज्या सर्व जिल्हा सहकारी बँका अडचणीत आहे त्याला पुनर्जीवित करण्यासाठी नक्कीच होईल अशीच अपेक्षा आजच्या दिवशी करतो। परत एकदा सर्व शेतकऱ्यांच्या वतीने, सर्व नागरिकांच्या वतीने मी सन्मान्य मुख्यमंत्री आणि सन्मान्य गडकरी साहेबांचं मनापासून अभिनंदन करत आभार व्यक्त करतो, आपली रजा घेतो। खूप खूप धन्यवाद। गुढी पाडव्याच्या शुभेच्छा। मनापासून धन्यवाद साहेब। यानंतर ज्यांना ऐकण्या